खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 8 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत। ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीने 8ही जागांवर उमेदवार रिंगणात उभे केले आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून 5 व भारतीय जनता पक्षाने 7 उमेदवार रिंगणात उभे आहेत। सर्वच पक्षांचे मिळून 28 उमेदवार असून तब्बल 18 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांकडून सुरू आहे। खेड पंचायत समितीच्या 16 जागांसाठी तब्बल 98 उमेदवारांनी 160 नामनिर्देशन दाखल केलेले आहेत। 4 पक्षांचे 58 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर जवळपास 40 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। 23 जानेवारीला काळूज गणातून मच्छिंद्र उमाप यांनी तर 24 जानेवारीला आळंदी ग्रामीण गणातून विरकर अमोल या दोघांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली। उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता केवळ मंगळवार दिनांक 27 जानेवारी हा अखेरचा एकच दिवस शिल्लक राहिला असून जिल्हा परिषद गटातून 18 तर पंचायत समिती गणातून 38 अपक्ष उमेदवारांपैकी निवडणूक रिंगणातून किती उमेदवार माघार घेणार हे येत्या मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे। दुपारी 3 वाजल्यानंतर गणनिहाय अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे। येत्या मंगळवारी 27 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे।